Hi friends, welcome in virtual class standard 9th and 10th. Subject English. I am Mr. Vilas Chaskar, working in Sri Mahalakshmi Vidyalaya Umraj, Junnur Pune. Today we are going to learn a grammar topic. Use if, use unless. Look at the first activity. Role of if or unless. Unless means the same as if. Not. Like if, unless is followed by a present tense, past tense, past perfect tense, never by a conditional. Unless is used instead of if not in the conditional sentence of all types. So both if and unless are used in a conditional clause. For example, you will be sick if you don't stop eating. You will be sick unless you stop eating. अट किंवा संकेत दर्शविण्यासाठी इफ किंवा अनलेसचा उपयोग केला जातो, परंतु अनलेसमध्ये नकारार्थी अट असते, म्हणजेच अनलेस बरोबर इफ नॉट. त्यामुळे इफच्या रचनेत अनलेस वापरता येते किंवा अनलेसच्या जागी इफचा वापर करता येतो. इफचा अर्थ आहे अनलेस नॉट आणि अनलेसचा अर्थ आहे इफ नॉट. इफ वापरलेल्या वाक्याचे दोन वाक्यांश, एक मेन क्लॉज आणि दुसरा सबऑर्डिनेट क्लॉज. इफच्या वाक्यरचनेतील काळाची रचना ही इफ क्लॉज मधील दिलेल्या अटीनुसार प्रिन्सिपल क्लॉज मधील काळ वापरावा लागतो. वरील अटीवरून इफ क्लॉजचे तीन प्रकार पडतात. क्लॉजेस और कंडिशन्स. इफचा क्लॉज ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. प्रिन्सिपल और मेन क्लॉज. फर्स्ट कंडिशन प्रोबेबल कंडिशन. संभवनीय, संभाव्य. इफच्या क्लॉजची सुरुवात जर इफने झाली असेल आणि त्यामध्ये साधा वर्तमान काळ असेल तर प्रिन्सिपल किंवा मेन क्लॉज मध्ये सिंपल फ्युचर टेन्स किंवा साधा भविष्यकाळ येतो. सेकंड कंडिशन इम्प्रॉबेबल कंडिशन. असंभवनीय अट. असंभवनीय अटीच्या वाक्यांशामध्ये इफने सुरू झालेल्या वाक्याचा काळ हा साधा भूतकाळ असतो आणि मेन क्लॉज मध्ये वूड अधिक क्रियापदाचे मूळ रूप येते. थर्ड कंडिशन इम्पॉसिबल कंडिशन. अशक्य. इम्पॉसिबल कंडिशनच्या वाक्यांशाची सुरुवात इफने होते आणि त्या इफच्या वाक्यामध्ये पूर्ण भूतकाळ असतो आणि मुख्य वाक्यांशामध्ये वुड हॅव अधिक क्रियापदाचे तिसरे रूप येते. अशा पद्धतीने इफ क्लॉजच्या ह्या तीन कंडिशन्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. प्रोबेबल कंडिशन, इम्प्रॉबेबल कंडिशन अँड इम्पॉसिबल कंडिशन. देन कंडिशन्स, अटी. प्रोबेबल कंडिशन, संभवनीय किंवा शक्यतेची अट. फॉर एक्झाम्पल, इफ यू वर्क हार्ड यू विल पास द एक्झाम. इफच्या वाक्यात साधा वर्तमान काळ तर मेन क्लॉज मध्ये साधा भविष्यकाळ किंवा भविष्यकाळ दर्शक वर्तमान काळ येतो. अशा वाक्यांमध्ये कॅन, मस्ट, मे, एक्सेट्रा इत्यादी प्रकारची सहाय्यकारी क्रियापद वापरले जातात. देन इम्प्रॉबेबल कंडिशन. असंभाव्य
किंवा अविश्वसनीय अट. फॉर एक्झाम्पल, इफ यू डिड नॉट लिसन द व्हिडिओ यू वुड नॉट अंडरस्टँड इट. इफच्या वाक्यात साधा भूतकाळ असेल तर मेन क्लॉजमध्ये वुड व क्रियापदाचे मूळरूप येते. देन इम्पॉसिबल कंडिशन, अशक्य अट किंवा जी अट पूर्ण होऊ शकत नाही, पूर्ण होण्याची शक्यता नाही अशी अट. फॉर एक्झाम्पल, इफ यू हॅड स्टडीड हार्ड यू वुड हॅव पास्ड विथ गुड मार्क्स. इफच्या वाक्यात पूर्ण भूतकाळ असेल तर मेन क्लॉजमध्ये वुड हॅव व क्रियापदाचे तिसरे रूप येते. ह्या 3 प्रकारच्या कंडिशन्स आहेत. यूज इफ or unless. If the sentence begins with if and it shows negative meaning. जर एखाद्या वाक्याची सुरुवात इफने झाली असेल आणि इफचं वाक्य नकारार्थी असेल तर. फॉर एक्झाम्पल, इफ यू आर नॉट सॅटिस्फाईड यू विल बी पुअर. अनलेस यू आर सॅटिस्फाईड यू विल बी पुअर. जर दिलेल्या वाक्याची सुरुवात इफने झाली असेल व त्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापदाला नकार असेल तर अनलेसचा वापर करताना इफच्या जागी अनलेस वापरावे व सहाय्यकारी क्रियापदाचा नकार काढून टाकावा व राहिलेला भाग जसाच्या तसा लिहावा. मुख्य वाक्य जसेच्या तसे लिहावे. फॉर एक्झाम्पल, इफ सी इज नॉट देअर, आय विल नॉट कम. अनलेस सी इज देअर आय विल नॉट कम. दिलेल्या वाक्यामध्ये इफच्या जागी अनलेसचा वापर केलेला आहे. कर्त्याच्या जागी तोच कर्ता वापरलेला आहे. इफचं वाक्य नकारार्थी होतं. त्याचा अनलेसमध्ये रूपांतर करत असताना इज नॉटचा नॉट हा नकार काढून टाकलेला आहे आणि इज हे सहाय्यकारी क्रियापद जसंच्या तसं वापरलेलं आहे. त्यानंतर राहिलेला भाग जसाच्या तसा वापरलेला आहे. जे इफ नकार बरोबर अनलेस होकार नकार ह्या नियमाने हे वाक्य आपण अनलेसचं केलेलं आहे. हाऊ टू आयडेंटिफाय निगेटिव्ह सेंटेन्सेस ऑफ इफ. इफची नकारार्थी वाक्यरचना कशी ओळखावी. नो, नॉट, नेवर, नन, नथिंग, अन, डिस, लेस हे शब्द आलेले असतात. अन बरोबर अनहॅपी. अनहॅपी मधला UN इंडिकेट निगेटिव्ह मिनिंग. डिसऑनेस्ट मधला डिस इंडिकेट निगेटिव्ह मिनिंग. केअरलेस मधला लेस इंडिकेट निगेटिव्ह मिनिंग. आणि म्हणून फक्त इफच्या नकारार्थी वाक्यामध्येच ह्या शब्दांचा वापर केला जातो. अन, डिस, लेस. बाकी सर्व वाक्यांमध्ये नो, नॉट, नेव्हर, नन, नथिंग ह्या नकारार्थी शब्दांचा वापर केला जातो. यूज if or unless. If the sentence begins with if and it shows affirmative meaning. For example, if I pull you along the ground, I'll call you brother. आता या ठिकाणी जर तुम्ही ifचं वाक्य पाहिलं तर ifने सुरू झालेलं वाक्य होकारार्थी आहे आणि मेन क्लॉज मधील वाक्यही होकारार्थी आहे. इफ होकार होकार बरोबर अनलेस होकार नकार. इफने सुरू झालेलं वाक्य होकारार्थी असेल आणि मेन क्लॉज मधील वाक्यही होकारार्थी असेल तर त्या वाक्याचं अनलेस मध्ये रूपांतर करताना अनलेस आय पुल यू अलॉंग द ग्राउंड आय विल नॉट कॉल यू ब्रदर मुख्य वाक्यातील सहाय्यकारी क्रियापदाला नकार वापरावा. जर दिलेल्या वाक्याची सुरुवात इफने झाली असेल व त्या वाक्यात नकार नसेल तर अनलेसचा वापर करताना इफच्या जागी अनलेस वापरावे व राहिलेला भाग जसाच्या तसा लिहावा
मुख्य वाक्यातील सहाय्यकारी क्रियापदाला नकार वापरावा. वर राहिलेले वाक्य जसेच्या तसे लिहावे. फॉर एक्झाम्पल, इफ यू हॅव फेथ यू कॅन डू एनिथिंग. इफ होकार होकार बरोबर. अनलेस यू हॅव फेथ यू कॅनॉट डू एनिथिंग. अनलेस होकार नकार. Look at another example. If you don't vaccinate your child, it is a sin. Unless you vaccinate your child, it is a sin. If Raju does not work hard, he will not pass the exam. Unless Raju works hard, he will not pass the exam. जर दिलेल्या वाक्यात डू नॉट, डज नॉट, डीड नॉट ही सहाय्यकारी क्रियापदे दिली असतील तर अनलेसचा वापर करताना इफ ऐवजी अनलेसचा वापर करावा. वाक्यातील डू नॉट, डज नॉट, डीड नॉट ही सहाय्यकारी क्रियापदे काढून टाकावीत व त्याऐवजी वाक्यातील क्रियापदाचे योग्य रूप लिहावे व राहिलेला भाग जसाच्या तसा लिहावा. जर दिलेल्या वाक्यामध्ये डू नॉट असेल तर त्या वाक्यामधील क्रियापदाचं मूळ रूप लिहावं. जर डज नॉट असेल तर त्या वाक्यामध्ये क्रियापदाला यस यस प्रत्यय लावावा. जर डीड नॉट असेल तर त्या वाक्यातील क्रियापदाचे भूतकाळी रूप वापरावे. तर मुख्य वाक्य नकार द्यायचा असेल तर सहाय्यकारी क्रियापद नसेल तर डू डज डीडचा काळानुसार वापर करावा व त्यास नकार वापरावा व क्रियापदाचे मूळ रूप वापरावे. जर इफ क्लॉज आणि मेन क्लॉज दोन्हीही होकारार्थी असतील आणि इफच्या जागी आपण अनलेस वापरलं आणि दुसऱ्या म्हणजे मुख्य वाक्यांशामध्ये जर आपल्याला नकार द्यायचा असेल आणि सहाय्यकारी क्रियापद दिलेलं नसेल तर डू, डज, डीड यांचा त्या वाक्यातील क्रियापदाच्या काळानुसार वापर करून त्यांना नकार प्रत्यय वापरावा. रिमूव्ह अनलेस और यूज इफ और यूज इफ डॉट डॉट नॉट. अनलेस काढून टाका किंवा इफ वापरा किंवा इफ नॉटचा वापर करा. अनलेस दे गॉट द चान्स दे वुड नॉट एक्सपिरियन्स. इफ दे डिडंट गेट द चान्स दे वुड नॉट एक्सपिरियन्स. Unless we can imagine a future, we can't create it. If we can imagine a future, we can create it. जर दिलेल्या वाक्यात इफ किंवा इफ नॉटचा वापर करायचा असेल तर अनलेसच्या ऐवजी इफ वापरा व सहाय्यकारी क्रियापदाला नॉट प्रत्यय वापरा. जर मुख्य वाक्यात नकार असेल तर इफच्या वाक्यात नकार वापरण्याची गरज नाही. वाक्याच्या अर्थानुसार इफच्या वाक्यात नकार वापरला तरी चालेल. अनलेस यू कॅन डू ऑल दीज ॲक्टिव्हिटीज यू डू नॉट मेक अ वॉर अपॉन अस. इफ यू कॅनॉट डू ऑल दीज ॲक्टिव्हिटीज यू डू नॉट मेक अ वॉर अपॉन अस. इन शॉर्ट, यूज इफ और अनलेस. सेंटेन्स इफ क्लॉज, मेन क्लॉज. या ठिकाणी शॉर्टमध्ये आपल्याला इफ आणि अनलेसचे 3 नियम सांगितलेले आहेत. सेंटेन्स इफचा आहे. इफने सुरू होणाऱ्या वाक्यामध्ये जर होकार असेल आणि मेन क्लॉजमध्ये जर होकार असेल तर अशा वाक्याचं रूपांतर अनलेसमध्ये करताना इफच्या जागी अनलेस वापरा आणि अनलेसचं वाक्य होकारार्थी करा आणि मेन क्लॉज मधलं वाक्य नकारार्थी करा. इफने सुरू होणारं वाक्य जर नकारार्थी असेल आणि मेन क्लॉज मध्ये जर नकार असेल तर अनलेसचा वापर करताना अनलेसचं वाक्य होकारार्थी होईल आणि मेन क्लॉज मधला नकार कायम राहील. इफने सुरू होणाऱ्या वाक्यांशामध्ये होकार असेल आणि मेन क्लॉज मध्ये जर नकार असेल तर त्या वाक्याचं अनलेसच्या वाक्यात रूपांतर करताना वाक्याची सुरुवात अनलेसने करा आणि ते वाक्य होकारार्थी ठेवा आणि मेन क्लॉज मधला तो नकार कायम ठेवा. अशा पद्धतीने इफ होकार होकार
बरोबर अनलेस होकार नकार. इफ नकार होकार, इफ नकार नकार बरोबर अनलेस होकार नकार. इफ होकार नकार बरोबर अनलेस होकार नकार. अशा ह्या 3 नियमांच्या साह्याने आपल्याला इफ आणि अनलेस चा वापर करता येईल. Then rewrite using if or unless. If you don't try, you will never know. Unless you try, you will never know. If you work hard, you will not fail in the exam. Unless you work hard, you will not fail in the exam. He will be poor unless he is satisfied. He will be poor if he is satisfied. Unless you can behave yourself, you will have to find another job. If you cannot behave yourself, you will have to find another job. Without water, all living things will die. Unless there is water, all living things will die. If he had studied hard, he would have passed. Had he studied hard, he wouldn't have passed. Way of success. Thank you.